हाय ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. आता तुम्ही एक काम करा, मी कार्ड शफलिंग करत असताना या कार्ड्सकडे आणि माझ्या हातांकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी एक्सचेंज होते आणि तुम्हाला रीडिंग रेझोनेट होण्यात खूप मदत होते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रीडिंगमध्ये तुम्ही तुमची एनर्जी एक्सचेंज करून आपली एनर्जी कनेक्ट करा आणि येणाऱ्या रीडिंग्समध्ये रेझोनेट करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुमची एनर्जी एक्सचेंज करा. प्लीज युनिवर्स, मला सांगा कुंभ राशीच्या लोकांसाठी, कुंभ राशीचे लोक, जो कोणी हा व्हिडिओ बघतोय कुंभ राशीवाला, त्याचे येणारे 72 तास, 3 दिवस कसे असतील, काय घडामोडी घडू शकतात, प्लीज मला सांगा. काय संकेत येत आहेत. ही एक टाइमलेस रीडिंग असणार. जो कोणी ही रीडिंग बघेल त्याचे पुढचे 3 दिवस किंवा मागचे दिवस किंवा येणारे पुढचे अजून 3 दिवस, त्यामध्ये ही घटना घडलेली असू शकते किंवा ही एनर्जी तुम्हाला जाणवेल. कुंभ राशीच्या विशेष आणि महासखोल टॅरो वाचनात तुमचं स्वागत आहे. तुमच्या कार्डमध्ये अत्यंत तीव्र, रहस्यमयी आणि गुप्त आत्मिक ऊर्जेचा म्हणजेच सायकिक एनर्जी तळ गाठून पुढील 72 तास म्हणजे 3 दिवसाचे एकदम विशाल आणि सविस्तर महाविश्लेषण आपण आज करणार आहोत. या वाचनात आपण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राचा, मनाच्या कोपऱ्यातील विचारांचा आणि आगामी गुप्त घडामोडींचा अतिशय सखोल वेध आपण घेऊयात. आता आपण पाहूया तुमची ओव्हरऑल एनर्जी, तुमची मुख्य ऊर्जा काय असणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे केवळ सामान्य 3 दिवस नसून तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या कालचक्राचे परिवर्तन, मेजर कॉस्मिक शिफ्ट आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक, आर्थिक आणि भावनिक संघर्षातून जात होता, त्या संघर्षाला पूर्णविराम देणारी ही ऊर्जा आहे. समृद्धीचा उदय होताना दिसतोय. तुमच्या कुंडलीत आणि टॅरो चक्रात सध्या एक अतिशय खंबीर, परिपक्व आणि राजासारखी किंग लाईफ एनर्जी, समृद्ध ऊर्जा प्रवेश करताना दिसत आहे. ही ऊर्जा तुम्हाला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे घेऊन जाणारी आहे. संरक्षण कवच निर्माण होताना दिसते. विश्वाची एक सुप्त शक्ती सध्या तुमच्या पाठीशी उभी आहे. जर कोणी तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करत असेल तर निसर्ग स्वतः तुमचे रक्षण करेल आणि तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय याची अचूक जाणीव करून देईल. तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुरक्षित, खंबीर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अनुभवणार आहात. आता आपण पाहूया तुमचं करिअर, व्यवसाय, पैशांचे छुपे गणित. तुमच्या कार्यक्षेत्रात पुढील 3 दिवसात अभूतपूर्व आणि अत्यंत वेगाने घडामोडी घडणार आहेत. जर तुमचे काम बऱ्याच काळापासून ठप्प झाले असेल तर आता त्याला अचानकपणे गती मिळेल. रखडलेल्या पैशांचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही बऱ्याच काळापासून कोणाला तरी उसने दिलेले पैसे, तुमचे अडकलेले पेमेंट्स किंवा बोनस या 72 तासात अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. रक्कम विसरून गेलेल्या एखाद्याकडून व्यवहारातून अचानक धनलाभाचा निरोप येईल. नवीन करार आणि सुवर्ण संधी. जे लोक व्यावसायिक आहेत त्यांना एखादा मोठा क्लायंट किंवा नवीन भक्कम डील मिळण्याचे संकेत आहे. नोकरी करणाऱ्याला अचानक अशी एखादी जबाबदारी दिली जाईल ज्यामुळे त्यांचे नेतृत्व गुण, लीडरशिप स्किल्स सर्वांसमोर येतील. वरिष्ठ तुमच्या अनुभवाचा आणि बुद्धीचा आदर करतील.
नव्या साम्राज्याचा पाया. जर तुम्ही नवीन जागा खरेदी करणे, नवीन दुकान, नवीन घर किंवा व्यवसाय, मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या 3 दिवसात त्या कामाचा पाया रचला जाईल. घेतलेले निर्णय भविष्यात प्रचंड नफा देणारे ठरतील. लव्ह लाईफ, नातेसंबंध आणि कौटुंबिक सुख मध्ये भावनिक पातळीवर ही ऊर्जा अत्यंत संवेदनशील आणि सत्य समोर आणणारी आहे. नातेसंबंधांमधील चाललेला कोरडेपणा आता संपणार आहे. वाद आणि गैरसमजाचा अंत होईल. कुटुंबात किंवा तुमच्या पार्टनर सोबत गेल्या काही दिवसांपासून जे विनाकारण वाद चालू होते ते संवादाच्या माध्यमातून पूर्णपणे मिटतील. समोरची व्यक्ती स्वतःहून नमती भूमिका घेईल आणि तुमचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करेल. नात्यात प्रलगता आणि स्थैर्य येईल. तुमच्या नात्यात केवळ आकर्षण न राहता एक आत्मिक नाते म्हणजे काय, सोल कनेक्शन तयार होईल. एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास कमालीचा वाढेल. तुम्ही एकमेकांच्या भविष्याबद्दल गंभीर चर्चा कराल. तुम्हाला पितृतुल्य व्यक्तीचा पाठिंबा मिळणार. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून, विशेषतः वडिलांकडून किंवा वडिलांसमान असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला मोठा मानसिक आणि आर्थिक पाठिंबा मिळू शकतो. त्यांच्या एका सल्ल्यामुळे तुमची मोठी चिंता दूर होईल. मानसिक स्थिती, अंतर्ज्ञान आणि गुप्त विचार. सायकिक माइंड अँड इनर सेल्फ. तुमच्या मनाच्या आत सध्या एक मोठे वैचारिक मंथन चालू आहे, ज्याला आता पूर्ण स्पष्टता मिळणार आहे. विचारांचा कचरा साफ होईल. डोक्यात चाललेला संभ्रम, मी योग्य करतोय की अयोग्य, हा संशय अचानक दूर होईल. तुम्हाला तुमच्या भविष्याचा अचूक आणि स्पष्ट मार्ग दिसू लागेल. अंतर्मनाचा तीव्र आवाज, स्ट्रॉंग गट फिलिंग्स. पुढील 3 दिवसात तुमचे अंतर्ज्ञान सर्वोच्च पातळीवर असेल. एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर किंवा एखाद्या कामाचा विचार करताना तुमचे मन जो पहिला कौल देईल तो 100% अचूक असेल. जर तुमचे मन कोणाबद्दल नकार देत असेल तर डोळे झाकून स्वतःच्या अंतर्मनाचे ऐका. गुप्त माहितीचा हुकूमी ऐका. जर तुमच्याकडे अशी एखादी जुनी माहिती किंवा गुपित उघड होईल ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे बिघडलेले काम सहजासहजी बनवून घ्याल. शत्रूंना पराभूत करण्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी ढाल बनेल. आता आपण पाहूया शारीरिक आरोग्य आणि हिलिंग. फिजिकल हेल्थ अँड डिवाइन हिलिंग. तुमचे शरीर आणि आत्मा सध्या एका हिलिंग, दुरुस्तीच्या प्रक्रियेतून जात आहे. ताणाचे शरीर परिणाम काय? गेल्या काही दिवसातील अतिविचार आणि मानसिक ओझ्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा हलका परिणाम दिसेल. विशेषतः अपचन, गॅसेस, पोटात विकार आणि पाठीच्या खालच्या भागात लोअर बॅकमध्ये ताण जाणवू शकतो. ऊर्जेचे संतुलन. निसर्ग तुम्हाला विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहे. रात्रीची झोप पूर्ण घ्या आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा. तुमची ऊर्जा पुन्हा रिचार्ज होण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत सूक्ष्म धोके आणि सावधगिरीचे संकेत. क्रिटिकल मायक्रो वॉर्निंग साईन तुमच्यासाठी. ऊर्जा जितकी चांगली आहे तितकीच काही धोकेही तुमच्या आजूबाजूला घिरट्या घालत आहे. पुढील 72 तासात या 2 गोष्टींवर कडक नियंत्रण ठेवा. अतिहट्टीपणा आणि इगो स्टबर्नेस. तुमच्याकडे सध्या अधिकार, सत्ता किंवा पैसे येण्याची दाट शक्यता असल्याने नकळतपणे तुमच्या बोलण्यात एक प्रकारचा तोरा किंवा अहंकार येऊ शकतो. माझंच खरं हा हट्ट नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो. इतरांचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. भावनिक कोरडेपणा. व्यावहारिक गोष्टींमध्ये आणि पैशांच्या गणितामध्ये इतके गढून जाऊ नका की तुमच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या भावना तुम्हाला किरकोळ वाटू लागतील. पैसा महत्त्वाचा आहेच, पण नात्यांमधील ओलावाही तितकाच जपा. बदल स्वीकारण्यास नकार. समोरून येणारी एखादी नवीन आधुनिक संधी किंवा नवीन विचार तुम्हाला सुरुवातीला कदाचित तुमच्या जुन्या तत्वांच्या विरुद्ध वाटेल, पण जुन्या चौकटीबाहेर पडून विचार करा, अन्यथा आलेली मोठी संधी हातातून निसटू शकते. अंतिम आत्मिक संदेश आणि दैवी आशीर्वाद तुमचे काय आहे? तर कुंभ राशीच्या लोकांसाठी विश्वाचा या क्षणाचा सर्वात मोठा गुप्त संदेश असा आहे की तुम्ही भूतकाळात सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचा हिशोब निसर्ग आता व्याजासकट तुम्हाला चुकता करत आहे. समृद्धीचे, पैशांचे आणि आदराचे द्वार तुमच्यासाठी उघडले आहे. स्वतःला लाचार किंवा कमकुवत समजणे बंद करा आणि राजासारखे खंबीर पाऊल पुढे टाका. तुमच्याकडे असलेले अफाट ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव हीच तुमची खरी ताकद आहे. या 3 दिवसात स्वतःवर शंका घेणे थांबवा. जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या मनातील विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुमच्या कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढील प्रत्येक नवीन अपडेटसाठी, सखोल राशी भविष्यासाठी सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय.